ठिकाणी कुठेतरी अडखळत सुरुवात झाली आहे फणसवाडी संघाची. आणि पंचांचा इशारा नो बॉल, नो +1 रनआउटची चान्स मला वाटतं कदाचित होऊ शकली असती आणि यावर फ्री हिट असेल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 बॉल निर्धाव चेंडू, 2 डॉट बॉल, 1 विकेट आणि हा चौथा चेंडू नो बॉल. बघूया पुढील चेंडू दत्ता यांस कडून. कटवलेला चेंडू परंतु स्वतः किपरच्या हातामध्ये आणि या ठिकाणी एकच रन. फ्री हिटचा काही फायदा उठवता आला नाही. या बॉलवर कदाचित चौकार षटकार पाहायला मिळाला पाहिजे होता परंतु एकच धाव. सेफ किपरच्या हातामध्ये बॉल. सुंदर असा झेल टिपला होता परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा एक सुंदर असा मारलेला चेंडू आणि 1 बाउन्स, चौका 4. संघाची धावसंख्या 7. 1 विकेट लॉस, धावसंख्या 7. शेवटचा बॉल असेल हाणामारीच्या षटकामधला. सर्कल 38 सर्कलच्या मधला हाणामारीचा षटक. या ठिकाणी हा सुद्धा निर्धाव चेंडू आणि पंचांचा इशारा. ओव्हर समाप्त. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली गिराईचवाडी संघाकडून. दत्ता यांची एका ओव्हरला 7 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट. सुंदर अशी 38 सर्कल मध्ये हे जे हाणामारीचं षटक असतं त्यामध्ये सुंदर असा स्कोर 7 आणि 1 विकेट. कुठेतरी फलंदाजांना जखडून ठेवलंय, मोठे फटके मारण्यापासून वंचित. दुसरा गोलंदाज विलास गिराईचवाडी संघाकडून. स्ट्राईकला आहेत मोहन. स्ट्राईकला अंकेश, नॉन स्ट्राईकला मोहन. या ठिकाणी समोर नाहीतर बाजूने पण हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर अशी या ठिकाणी सुद्धा गोलंदाजी पाहायला मिळते. या हलक्या हाताने चेंडू खेळून 2 धावा जमावल्यात. सुंदर अशी स्ट्रॅटेजी मानावी लागेल. बऱ्याच वेळापासून काही फायदा घेता आला नाही फलंदाजाला. सुंदर असा यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्याला खोदून काढलाय, त्यामुळे 1 रन घेतलेले आहे आणि 1 विकेट. रनआउटच्या स्वरूपात बाद 1च रन. पुढील फलंदाज विशाल. याला सुद्धा आपल्या संघासाठी काहीतरी वेगळंच काय चौकार षटकाराची आतषबाजी करावी लागेल किंवा आपल्या संघाची धावसंख्या झाली ती 10. फणसवाडी संघाची धावसंख्या 10, 2 विकेट. स्ट्राईकला आहे तो विशाल. बघूया आपल्या संघासाठी आणि त्याचप्रमाणे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते
विलासकडून. सुंदर असा गॅप सिलेक्शन मध्ये वन बाउन्स चौकार. कुठेतरी कुठेतरी विशालला चांगली फलंदाजी करावी लागली आपल्या संघासाठी आणि चांगली सुरुवात विशालकडून. या ठिकाणी बॅटची एज आणि या ठिकाणी सुंदर असा झेल कीपरच्या हातामध्ये आणि विकेट. कुठेतरी एक बॉल 4 आणि दुसरा विकेट, यामुळे कुठेतरी संघ परत अडचणीत. संघाची धावसंख्या 14. त्याच्यावर पुढील फलंदाज गणेश, याला सुद्धा कुठेतरी फलंदाजी करावी लागेल कारण आपल्या संघासाठी हा स्कोर कमीच आहे. सामने 3 षटकाचे आहेत आणि स्कोर हा कमीच पाहायला मिळतोय. आणि हा शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या बॉलवर निर्धाव चेंडू. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 14. तीन विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या 14. शेवटचं एक षटक असेल. या षटकामध्ये बघू किती धावसंख्या उभारतात फणसवाडी बी संघ. कुठेतरी चांगली फलंदाजी करावी लागेल. तसेच पुढील गोलंदाज दीपेश आपल्या संघासाठी बघू. आपला प्रमुख गोलंदाज काहीतरी कानामंत्र येताना सुंदर असं या ठिकाणी जे लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. या ठिकाणी सुद्धा एकच रनावर समाधान मानावं लागेल. थोडीशी फंबल होताना किंवा मिसफील्ड करताना अगोदर कॅरी केला असता रनआउटची चान्स होती. आणि स्ट्राईकवर गणेश बघूया आपल्या संघासाठी. गणेश चांगला असा चेंडू मारला आणि या ठिकाणी वन बाउन्स चौकार. सुंदर अशी गोलंदाजी गणेशला फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. धावसंख्या 19. शेवटचे 4 बॉल मध्ये किती धाव संख्या कुठून काढतायत आपल्या संघासाठी. आणि या ठिकाणी कुठेतरी बॅटची कळा घेऊन फलंदाज बाद होतोय गणेश. फलंदाज बाद होता त्याची जागा घ्यायला चंदू पुढील बॅट्समन. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते दीपेश कडून. पहिल्या बॉलला 1 रन, दुसऱ्या बॉलला चौकार, तिसऱ्या बॉलला विकेट आणि शेवटचे 3 बॉल शिल्लक. या 3 बॉल्स मध्ये बघूया किती संघ स्कोर उभा करतोय.
धावसंख्या 19. हा एक सुंदर चांगला मारलेला चेंडू आणि यावर सुद्धा एकच धावावर समाधान मानावे लागेल. आणि ओपनिंग साठी गेला हा फलंदाज बघूया आपल्या संघासाठी. शेवटचे 2 बॉल शिल्लक. आणि हा खराब चेंडू अवांतर वाईट. संघाची धावसंख्या 21. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी फुलटॉस चेंडू होता, परंतु खराब असं क्षेत्ररक्षण पाहावं लागलं. खराब थ्रोमुळे या ठिकाणी 2 रन्स, 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 23. शेवटचा बॉल असेल षटक मधला. शेवटचा बॉल बघूया चौकार येतोय की षटकार येतोय आपल्या संघासाठी. आणि मला वाटतं हा लेग बायच्या स्वरूपात एकच रन आणि ओव्हर समाप्त. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 आणि विजयासाठी कंपल्सरी 25 धावांची गरज गिराईचवाडी संघाला. या ठिकाणी आपण पाहतोय की इथे पहिल्यांदाच ग्राउंड बनवला आणि या ग्राउंड बनवण्यासाठी जी काय मेहनत घेतली ना, खूप सुंदर अशी मेहनत घेतली. कारण त्यांच्या अंगामध्ये क्रिकेट बसलेला आहे. कारण त्या क्रिकेटसाठी त्यांनी जी मेहनत केली, आता जे ग्राउंड उपलब्ध करून दिला आहे. आणि प्लस म्हणजे एक प्लस पॉइंट म्हणजे जे आपण ग्राउंड पाहतोय, ग्राउंडच्या चारही भागामध्ये आपला जो आदिवासी झेंडा आहे, आपली आदिवासी फडकी आहे, ग्राउंडच्या विशेष म्हणजे सर्व बाजूनी आहे ती. आणि याचंच म्हणजे मला कौतुक करावंसं वाटतं की कोंबडवाडी संघाचा की जी आपल्या आदिवासी शान आहे ती मस्त आपल्या हवेमध्ये लहरत आहे. त्याचं मला खरंच कौतुक वाटतं की आपण पाहतोय कुठे कबड्डीचे असो किंवा क्रिकेटचे असो सामने असतात, त्या ठिकाणी पक्षाचे किंवा अजून कोणते झेंडे असतात, पण या ठिकाणी बघा आपल्या आदिवासी शान हवेमध्ये कसे मस्त हवेच्या झोकामध्ये फडकत आहे. हीच तर आपली शान आहे. आणि ती आज कोंबळवाडी या ग्राउंड आणि त्यांनी जे निर्णय घेतला हा सुंदर मस्त चौफेर झेंडे लावायचा, खूप छान. आणि नाणेफेकीसाठी यायचं आहे तुरमाळ आणि लवाळी या 2 संघांनी तात्काळ तुरमाळ आणि लवाळी या संघांनी लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. तुरमाळ आणि लवाळी या 2 संघांनी तात्काळ या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं आहे. रमेश सर यायचं आपण नाणेफेकीसाठी. तर मी विनंती करतो सोमा मामा यांना की आपण या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे तुरमाळ आणि लवाळ या 2 संघादरम्यान. तुरमाळ आणि लवाळ या 2 संघादरम्यान नाणेफेकी करायची. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक. रमेश बांगारी सरांचा हा संघ. तर आता आलेल्या क्रीडा रसिकांना सांगू इच्छितो मैदानावर घेऊन जातोय. मैदानात आपण सामना पाहतो. पहिल्या फेरीतला संपुष्टात आलेला सामना, त्यानंतर दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय गिरेजीवाडी आणि फणसवाडी या 2 संघादरम्यान. प्रथम फलंदाजी करत असताना सामन्यामध्ये धावफलकावर धावा लागले तब्बल 24 आणि 25 धावांचं माफक असं आव्हान ठेवलं. 18 चेंडू 25 धावा त्या गिराजीवाडी संघा समवेत. या 25 धावा कशा प्रकारे कुठल्या जाणार, गोलंदाजीवर विश्वास दाखवला आमचे परममित्र सन्माननीय
लवळवाडी या ठिकाणी नाणेफेकी जिंकले, निर्णय घेतलाय, निर्णय सांगायचा आहे लवाळी संघाने. लवाळी संघाने या ठिकाणी आपला निर्णय तात्काळ सांगायचा आहे, फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तर तुरमाळ संघाने मात्र शतरक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. 18 चेंडू 25 धावांचा माफक असं आव्हान आहे. ते आव्हान या चांगल्या गोलंदाजीने, जर फणसवाडी संघाकडून गोलंदाजी चांगली झाली तर हे आव्हान आहे, ते आव्हान मात्र जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत होईल. ऑन द स्ट्राईक आपण पाहतोय मनोज आणि नॉन स्ट्रायकरला नरेश अशी जोडी, मनोज आणि नरेश ही जोडी मैदानात पाहायला मिळते आहे. हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक 38 सरकाचं षटक घेऊन येते नितीन सुपे सर. पाहूया आज मात्र आपल्या संघासाठी काय करणार, काय बिघडणार, 25 धाबा या ठिकाणी देणार का? पहिलाच चेंडू आणि पहिल्या चेंडूवर झेल सोडलाय, सोपा झेल तर सोडलाय, मात्र तुम्ही विकेट पण घालवली. चांगला झेल ही हा झेल टिपतायत तुम्ही तर मॅच मध्ये तुम्हाला इन तुम्ही निश्चितच झाला असता. तर आता समीकरण आलंय, येणारे 17 चेंडू आणि 24 धावांची गरज. 38 सरकारचं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. लेफ्टमोर विकेट मारा करतोय नितीन सुपे सर. दुसरा चेंडू जबरदस्त प्रहार चढवलाय, पुन्हा एकदा झेल खाली. शतरक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत नसणार आहे तर त्याने झेल टिपलाय. पहिल्या गड्याचं पतन, गिराजवाडी संघाला एक मोठा आदरा, एक मोठा मासा या ठिकाणी गळायला लागतोय. तो निश्चितच नरेश या ठिकाणी बॅक टू पॅव्हिलियन डगआउटचा शिकार या ठिकाणी झालाय. त्यानंतर नवीन फलंदाज विलास. नरेश या ठिकाणी बाद झाला, डगआउटचा शिकार झाला. पहिला झेल सुद्धा तितकासा सुंदर होता, सुरेख होता, मात्र तो सन्मानाने सोडला गेला, जमिनीला दान झाला. त्याच्या मोबदल्यात आपण एक धाव या ठिकाणी मिळवली होती. दुसऱ्या चेंडूवर मात्र नितीन सुपे सरांची कमबॅकिंग गोलंदाजी. काय गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी. आपल्या संघाला वाचवा, ज्यावेळेस तुम्हाला कमी धावा असतील त्यावेळेस तुम्हाला अफाट संघर्ष करावा लागतो. तो मैदानात संघर्ष मात्र दिसतोय तो गोलंदाजाचा. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेट मारा करण्यासाठी सज्ज नितीन सुपे सर. तिसरा चेंडू, या चेंडूवर मात्र खारफूस समाचार घेतलाय तो विलास या फलंदाजाने. चेंडू आला त्या वेगाने मात्र दाडलाय आउट ऑफ द पार. या स्पेल मधला, या 17 मधला आपल्याला एक उत्तुंग भरा षटकार पाहायला मिळतोय. बॅटच्या स्ट्रॉंग झोन मध्ये अत्यंत सुरेख चेंडू टाकला होता, मात्र शतरक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये येऊन थांबला आणि 6 धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचले तो 7च्या घरामध्ये. 25 धावांचं माफक असं आव्हान आहे. काय घडणार, काय बिघडणार. हा चेंडू सुद्धा जबरदस्त प्रहार चढवायला वाडीस लॉग ऑफ रिझन मध्ये मोहन चुंचर शतरक्षण करेल, चांगलं शतरक्षण करेल. एक षटकार जरूर खाल्लाय, मात्र अजून सुद्धा सामन्यामध्ये पकड निर्माण करण्याचं काम फणसवाडी संघाने केलंय. कमी धावत सुद्धा टफ फाईट मॅच असते. संघर्षात स्वतःला सिद्ध करा, स्वतःला सांगा का शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून मात्र जिंकलेलो नाही. मात्र जबरदस्त मॅसिव्ह हिट लगावला जातोय. मनोजच्या बॅट मधला जबरदस्त एक उत्तुंग असा षटकार पाहायला मिळतोय. गिरेजवाडी संघाने मात्र या 2 षटकाराने जे आव्हान आहे 25 धाबांचं, ते आव्हान सहजरित्या सोप्या गणितामध्ये मोडून काढलंय. का तर तुम्ही चांगली फलंदाजी त्या ठिकाणी केली. चांगली फलंदाजी या ठिकाणी निश्चितच तुम्हाला स्ट्रॉंग झोन मध्ये आणून ठेवते. पुन्हा एकदा जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो मे झाली होती, मात्र मनोजने थांबवलंय आणि डॉट चेंडूची सांगता होते. 2 षटकार मात्र जरूर खाल्लेत. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 14 धावा. षटकाचा विचार केला तर तब्बल 3ऱ्या चेंडूवर षटकार लगावला आणि 6व्या चेंडूवर या ठिकाणी षटकार लगावला. अनालिसिस मात्र अत्यंत सुरेख पाहायला मिळतं या षटकाचं. पहिल्या चेंडूवर नितीन सरांचा जी षटक हाताळलं 38 सरकारचं षटक, सांघिक कोट्यातील पहिलं, वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटकामध्ये पहिला या ठिकाणी चेंडूवर 1 धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूवर फलंदाज नरेश बाद झाला. तिसरा चेंडू 6 धावा, चौथा चेंडू 1 धाव, 5वा चेंडू 6 धावा आणि 6व्या चेंडू डॉट. धावफलकावर धावा लागल्या 14. म्हणजे अजूनही 12 चेंडूने 11 धावांची गरज. अजूनही कोणी हारलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही. गिरेजवाडी संघ मजबूत स्थितीत आहे. गोलंदाजी मार्कवर आपण अंकेशला पाहतोय. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 6 धावा सुद्धा या ठिकाणी होत नाहीत, तर निश्चितच 6 चेंडू 1 धाव सुद्धा होत नाही. अशी काही क्रिकेटची बरीच उदाहरणं देता येईल. बरीच असं क्रिकेटचं उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. 18 चेंडू 18 धावा सुद्धा होत नाहीत.
आणि 6 चेंडू आणि 36 धावा पण होताना पाहायला मिळतील. म्हणजे हे गणित आहे क्रिकेटच्या परिभाषेमधलं. सन्माननीय या ठिकाणी गणपत पारधी पुढे असेल, त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. 9+1 एक या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी मिळतील. आव्हान अजून सोपं या ठिकाणी येऊन ठेवत आहे. आता मात्र अंकेशला चांगली गोलंदाजी करावी लागेल, आपल्या संघाला वाचवावं लागेल. आता मात्र हे षटक नाही तर ही मॅच आहे. काय जबरदस्त चेंडू टाकलाय, वाखणण्याजोगा. पुन्हा एकदा अवांतर चेंडू या ठिकाणी जातोय, डाव्या इष्टांच्या बाहेरून या ठिकाणी जाणारा हा चेंडू पंचांनी दंडित केलाय. पंचांनी या ठिकाणी दंडित केलाय. धावफलकावर धावा लागल्या तब्बल 17 धावा. म्हणजे 8 धावांचे मापक असं लक्ष्य आहे. फक्त 8 धावा या ठिकाणी जमवायच्या आहेत. 8 धावा मात्र या ठिकाणी जमवायच्या आहेत अजूनही गिरेचवाडी संघाला विजयासाठी. पॉइंट रिझन मध्ये चेंडू टोलवलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक प्रेक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळेल आणि अवघ्या या 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल 21 धावा. अजूनही 4 धावांची गरज फक्त आणि फक्त सामन्यामध्ये औपचारिकता राहिलेली आहे. फणसवाडी संघाने आणि निश्चितच सामना मात्र एकाथी आपल्या ताब्यात ठेवण्याचं काम केलं तो गिरेचवाडी संघाने. चांगला खेळ आपल्या या ठिकाणी करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण चांगला खेळ त्यांनी केला, फलंदाजी चांगली केली, गोलंदाजी चांगली केली. अवघ्या 24 धावांमध्ये डांबून ठेवलं होतं ते फणसवाडी संघाच्या फलंदाजांना. पुढे जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता, तो मैमाय मध्ये अवघी 1 धाव या ठिकाणी गमवावी लागते. म्हणजे गोलंदाजी चा विचार करावा लागेल. एक अत्यंत संघर्षमय सामना आपण पाहतोय. निश्चितच संघर्षाच्या काळात सातत्याने स्वतःला सांगत बसा. काय सांगा तर, कारण शर्यत अजून संपलेली नाही, कारण अजून मी जिंकलेलं नाही. त्यामुळे मैदानात तुम्हाला 100% प्रयत्न करावा लागेल. सध्या जर विचार केला तर या सामन्यामध्ये एखादी किल्ला जो लढवलाय तो गिरेचवाडी संघाने आपल्या बाजूने लढवलाय आणि हा विजय चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त गिरेचवाडी संघ या ठिकाणी विजय झालाय. तर हडलक आपण म्हणूया दुसऱ्या फेरीमध्ये या ठिकाणी हडलक ती फणसवाडी ब संघ. त्यानंतर तुरमाळ आणि लवाळी असा हा सामना या ठिकाणी होतोय. तुरमाळ बनाम लवाळी असा हा सामना या ठिकाणी होतोय. बंड्या शेंडे आणि त्याचबरोबर रमेश बांगरे यांचा हा संघ. जबरदस्त संघामध्ये व्यूहरचना. हा सामना जिंकणं गरजेचं आहे. आता स्वतःला सिद्ध करायचं आहे ते मैदानामध्ये. 3 षटकांचा सामना, 3 षटकांचा सामना आणि या 3 षटकामध्ये काय घडेल काय बिघडेल. कारण आता क्वालिफायसाठी निश्चितच तयार होतोय तो गिरेचवाडी संघ. शेकहँड करून घ्यायचे गिरेचवाडी संघ, शेकहँड करून घ्यायचे. ही आदिवासी टेनिस क्रिकेट आपण म्हणतोय ना की आदिवासी प्रीमियर लीगने घालून दिलेली ही शिस्त आहे. त्या शिस्तीचं पालन आज